हाय एव्हरीवन, गुड मॉर्निंग. तर मी आहे कोमल आणि मी तुमचं सर्वांचं स्वागत करते माझ्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आज होता मार्गशीर्ष महिन्याचा चौथा गुरुवार आणि आज माझं उद्यापनही होतं. तर त्याचंच प्रिपरेशन माझं चालू होतं आणि आता मी ऑलमोस्ट घड्याळात 6 वाजले होते आणि 6 वाजता मी उठले होते आणि स्वयंपाकाची तयारी स्टार्ट केली होती. आणि नेहमीप्रमाणे आज मला सुट्टी नव्हती, त्यामुळे मला सकाळीच स्वयंपाक करून जायचा होता, देवीची मांडणी वगैरे सर्व करून. तर मी त्याच्यासाठीच पटपट उरकत होती. आत्तापर्यंत ऑलमोस्ट माझं वरण भात करून झाला होता, छोलेही शिजून झाले होते. आता मला फक्त भाजीला फोडणी द्यायची होती आणि चपात्या करायच्या होत्या. तर मी आता मसाल्याची भाजी न करता आपली कांदा टोमॅटो टाकून लपटपीत भाजी करतो तशीच करणार होते मी. त्यासाठी आपले बेसिक मसाले जे असतात ते टाकले त्यामध्ये आणि थोडंसं ॲडिशनली मी बेसन पीठ घेतलं होतं 1-2 चमचे. ते पाण्यात छान असं मिक्स केलं, पूर्ण लम्प्स त्याचे घालवले आणि नंतर मग ते मी भाजीमध्ये टाकले शिजण्यासाठी 5 मिनटं. ते असं छान असं शिजून दिले आणि त्यानंतर थोडंसं त्याच्यामध्ये पाणी टाकलं आणि छोले टाकून ती भाजी तयार केली. कारण मी काय मसाला वगैरे प्रिपेअर केला नव्हता त्याच्यासाठी, म्हणजे वाटण वगैरे. त्यामुळे मला त्याच्यासाठी थोडीशी कन्सिस्टन्सी पाहिजे होती आणि वाटणाचा फील यावा म्हणून मी ती प्रोसेस फॉलो केली होती. आणि खरंच खूप छान झाली होती भाजी. तुम्ही पण एकदा अशी ट्राय करून बघा. खूप छान भाजी होती, अशी पूर्ण सुक्की होत नाही आणि खूप असं रस्सा भाजी पण नाही होत. आपली जी लपतपीत मिक्स भाजी म्हणतो आपण, खूप पातळ नाही आणि खूप घट्ट पण नाही, अशी लपतपीत भाजी छान अशी झाली होती. आणि त्यानंतर मी चपात्या करून घेतल्या आणि लगेच देवीच्या स्थापनेची तयारी स्टार्ट केली. तर ॲक्च्युली मला हारच घ्यायचा होता देवीसाठी, गजरा, पण तो काही आदल्या दिवशी अवेलेबल नव्हता. आणि आदल्या दिवशीच जे काही असेल फळं फुलं वगैरे सर्व ते मी आदल्या दिवशीच घेऊन येते, कारण दुसऱ्या दिवशी खूप गडबड असते आणि सुट्टी तर नसतेच. जे काही असेल ते आपल्याला सकाळीच करून जायला लागतं. त्यामुळे मोस्टली मी सर्वच फळं असेल, पानं असेल, फुलं असेल ते आदल्या दिवशीच घेऊन येते. आणि मग मी इथे छान असा गजरा बनवून घेतला. मला काही खूप येत नाही, पण थोडंसं डोकं लावून मी कसाबसा गजरा तयार केला. आणि त्यानंतर मी ते फुलं पण एक्स्ट्राच होती त्याच्यामुळे मी ते पण व्यवस्थित त्या फुलांचा पण मी यूज केलेला आहे. आणि त्यानंतर मी आता देवीची स्थापना करते. तर नेहमीप्रमाणे जसे आपण तांदूळ घेतो ते एका डिशमध्ये तांदूळ घेतले, त्याच्यावरती एक तांब्या ठेवला. ॲक्च्युली गडूच पाहिजे, पण तो गडू माझ्याकडे आत्ता अवेलेबल नव्हता म्हणून मग मी तो तांब्याच घेतला. त्या तांब्यामध्ये पाणी टाकलं आणि त्याच्यामध्ये एक रुपयाचं नाणं आणि सुपारी टाकली होती. त्याच्यावरती मग मी नारळ आणि देवीचा मुखवटा बसवला होता. आणि जसे आपण देवीला वस्त्र घालतो तसे वस्त्र घातले आणि त्या देवीला मी देवघरात स्थापन केलं. खाली लाल रुमाल टाकून मग स्थापन केलं. आणि त्याच्यानंतर मग मी नागिनीची पानं घेतली, त्याच्यावरती सर्व फुले आणि जे काही ठेवायचं होतं ते सर्व ठेवून दिलं. आणि फुलं एक्स्ट्रा होती माझ्याकडे, तर त्याच्यामुळे मी त्याच्या पाकळ्या बनवून असं छान असं सगळीकडे पसरून दिलं. कारण ती फुलं तशी वेस्टच होणार होती, त्यापेक्षा त्याचा यूज केलेला बरा. म्हणून मग मी देवीच्या जागी ते थोडेसे पसरवले होते. आणि मग देवीला छान असे ज्वेलरी जी काही माझ्याकडे 2-3 वस्तू होत्या त्या देवीला घातल्या, गजराही घातला होता आणि मी तीच प्रोसेस करत होते. माझी देवीची अर्धी स्थापना करून झाली होती, तेवढ्यातच मल्हार उठला होता आणि नंतर मी थोडा ब्रेक घेऊन मल्हारला खाऊ वगैरे घातलं आणि मग परत पुढच्या तयारीला स्टार्ट केलं. ऑलमोस्ट माझी तयारी झाली होती. पुस्तकही माझं वाचून झालं होतं, देवीला नैवेद्य दाखवून झाला होता. आणि ॲक्च्युली मी आज जे माझ्या शेजारी 5 बायांना बोलवलं होतं हळदी कुंकासाठी आणि 1 लेडीजला जेवणासाठी पण बोलवलं होतं. आणि त्या देवीला मी त्या
लेडीजला मी एक ओटी भरली होती आणि साडी पण दिली होती एक. आणि सर्व तयारी करून मी देवीची स्थापना करून छान असे देवपूजा करून मी ऑफिसला गेले होते. आणि आज मी आणली होती स्कूटी, कारण मला थोडं सामान न्यायचं होतं जाताना, त्यामुळे. आणि मग मी घरी गेले आणि ऑलमोस्ट मी 6:30ला घरी पोचले असेल. त्यानंतर मग माझं ऑफिसचं काम चालूच होतं आणि त्या साईड बाय साईड लेडीज पण हळदी कुंकासाठी येत होत्या. दोन्ही पण मी सायमल्टेनियसली दोघांनाही हँडल केलं. आणि त्याच्यानंतर मी छान असं जेवण केलं. जेवणासाठी जसं तुम्ही सकाळी बघितलं होतं, भाजी चपाती, वरण भात, श्रीखंड आणलं होतं मी एक्स्ट्रा आणि भजी केली होती. आणि हा आहे दुसऱ्या दिवसाचा व्हिडिओ. तर मी आता हे सर्व मल्हारच्या बाबांकडे देणार होती पाण्यात सोडण्यासाठी. ज्या काही वस्तू मी आता यूज केल्या, आता मला हे माहीत नाही की आपण पाण्यात सोडायचं की ते आपण यूज करू शकतो. पण जे काही आपण करू छान अशा भावनेने केले तर देवी काही असं होत नाही. ते फक्त आपण आपल्या मनात चांगल्या भावनेने करायला पाहिजे. असं काही देवीचं नसतं की तुम्ही हेच करा किंवा तुम्ही तेच करा. जे काही असतं ते आपण काय मानतो त्यावर असतं. तर मी दुसऱ्या दिवशी छान अशी तयार झाली, सर्व सामान वगैरे काढून दिलं. साखरेचा नैवेद्य ठेवून सर्व वस्तू काढून ठेवल्या मी. आणि जे काही फुलं वगैरे, नारळ वगैरे किंवा नैवेद्य सर्व मी पाण्यात नदीत सोडलं होतं ॲक्च्युली. आणि आज मल्हारच्या बाबांनाही सुट्टी होती, त्यामुळे ते मल्हारचे बाबा आणि मल्हार दोघे आमच्या गावी जाणार होते. आणि मी नव्हतं जाणार कारण माझं ऑफिस होतं, त्यामुळे. कारण आता आम्ही ह्या सॅटर्डे संडेला थोडंसं आमचा बाहेरचा प्लॅन आहे, त्यामुळे गावाला जायला काही जमणार नाही. त्यामुळे मी हे दोघंजणं गेले होते आणि मी घरीच होते. तर वरचं माझं सर्व क्लीन करून झालं आणि म्हणलं साईड बाय साईड खालचं पण ड्रावर क्लीन करून घेऊ आपण. तर तेच मी केलं. आणि आता माझ्या सर्व आपले मार्गशीर्ष महिन्यातले गुरुवारही संपलेले आहेत. आणि होपसो तुम्हीही सर्वांनी देवीचं उद्यापन छान व्यवस्थित मनोभावे केलं असेल. आणि हे काय बोलेल ते काय बोलेल, हे अशी प्रथा आहे तशी प्रथा आहे, मला असं वाटतं हे सोडून देऊन जेवढं आपण प्रामाणिकपणे आणि ज्या छान अशा भावनेने करू तेवढीच आपल्याला देवी प्रसन्न होते. प्रत्येक गोष्ट देवीकडे मागणे ह्यासाठीच आपण व्रत नसतो करत, ते छान प्रसन्न वाटावं म्हणूनही आपण ह्या गोष्टी करत असतो. तर आता मला ऑफिसला जायचं होतं आणि आज मी काही स्वयंपाक वगैरे बनवणार नव्हते, त्यामुळे मग मी कॅन्टीनलाच जेवण करणार होते, कारण घरी तसं कोणीच नव्हतं. त्यामुळे मी आता माझा व्हिडिओ इथे सेंड करते आणि होप्सो तुम्हाला आवडला असेल. टेक केअर फ्रेंड्स.